10 IIT. या पहिल्या 10 IITच्या नंतर विद्यार्थ्यांनी टॉप NIT ला या ठिकाणी प्रायोरिटी आपल्याला दिलेली दिसून येते. तर या ठिकाणी आपण टॉप 5 IIT आपण NIT आपण कन्सिडर करू शकतो. याच पाठोपाठ विद्यार्थ्यांनी टॉप नंतर लोअर IIT ला या ठिकाणी प्रायोरिटी दिली. आणि त्यानंतर लोअर NIT ला कुणी प्रायोरिटी दिली आणि कुणी या ह्याच्यामध्ये ट्रिपल IIT ला प्रायोरिटी दिली. बरोबर आहे. या प्रकारे बहुतांश विद्यार्थ्यांचे फॉर्म आहेत. क्वचित असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्म मध्ये टोटल IIT, टोटल NIT, टोटल ट्रिपल IIT असे ऑप्शन्स आपल्याला दिसून येतात. पण हे पाहायला गेलं तर इथिकली हा फॉर्म चुकीचा आहे. टोटल IIT, टोटल NIT, टोटल ट्रिपल IIT. तर आपण टॉप IITs, टॉप NITs, लोअर IITs, लोअर NITs. ठीक आहे. या पद्धतीने आपण फॉर्म या ठिकाणी डिझाईन मॅक्झिमम विद्यार्थ्याचा केलं ना आपण त्याच पद्धतीने करतो. या केसमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला फर्स्ट राऊंडला IIT मध्ये मेकॅनिकल किंवा सिव्हिल ब्रांच भेटली. ठीक आहे. फर्स्ट राऊंडला आपल्याला मेकॅनिकल किंवा सिव्हिल ब्रांच आपल्याला भेटली. तर आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्यावेळेस अलॉटमेंट होईल त्यावेळेस आपल्याला पूर्ण आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे ऑनलाईन स्टेटस आहे हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित करून घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांना जर पुढील राऊंड मध्ये या टॉप 10 IIT मधल्या 9 नंबरच्या IIT मध्ये मेकॅनिकल ब्रांच भेटली होती. ठीक आहे. 9 नंबरच्या ब्रांचला या ठिकाणी मेकॅनिकल ब्रांच भेटली. सॉरी मला थोडंसं उलट होतंय की जर आपण टॉप मधला लोअर मध्ये आपल्याला हे ब्रांच भेटली होती 9 नंबरची, पण या विद्यार्थ्याच्या वरच्या ऑप्शन मध्ये NIT सुद्धा ऑप्शन्स आहेत. तर त्या विद्यार्थ्याला फर्स्ट IIT साठी रिपोर्टिंग केलं असेल तर ज्याही वेळेस या विद्यार्थ्याची NIT काउन्सिलिंग प्रोसेस चालू होईल किंवा NIT मध्ये अलॉटमेंट होईल म्हणजे लोअर IIT मधून जो ज्यावेळेस हा विद्यार्थी टॉप NIT मध्ये जाईल त्यावेळेस या विद्यार्थ्याला डबल ऑनलाईन रिपोर्टिंग आणि डबल व्हेरिफिकेशन करायचं आहे. खूप महत्वाचं आहे. जर आपण फर्स्ट राऊंड मध्ये एखाद्या लोअर IIT ला ऍडमिशन मिळालं असेल आणि आपल्या अजून वरच्या साईडला अपग्रेडेशन मध्ये आपलं NIT ला झालं तर आपल्याला 2 टाइम्स व्हेरिफिकेशन करायचंय IIT ऍज वेल एज NIT. ठीक आहे. पण जर आपलं IIT टू IIT सिलेक्शन झालं फर्स्ट टू 6 राऊंड मध्ये तर आपलं 2 टाइम व्हेरिफिकेशन लागणार नाही. NIT टू NIT या ठिकाणी सिलेक्शन झालं तरी सुद्धा आपल्याला 2 टाइम व्हेरिफिकेशन लागणार नाहीये. अजून या ठिकाणी असं चेंज पाहू शकतो. एखाद्या विद्यार्थ्याला फर्स्ट राऊंडला NIT मिळाला आहे आणि आपल्याला थर्ड राऊंडला आपण मिळू पाहिलं याच विद्यार्थ्याला IIT मध्ये ऍडमिशन मिळालं आहे. तर या विद्यार्थ्याला NITच्या वेळेस अलॉटमेंटच्या वेळेस व्हेरिफिकेशन करावं लागेल, डॉक्युमेंट अपलोडिंग आणि पेमेंट करावं लागेल आणि नंतर IITच्या वेळेस सुद्धा डॉक्युमेंट्स अपलोडिंग पेमेंट आपल्याला